गोलाकोट डोंगरावर गाडी येते. सुंदर परिसर, धर्मशाळा, भोजनालय आणि यांनी गाडीची व्यवस्था केली मंदिरपर्यंत जाण्यासाठी. जय जिनेंद्र कुमार शहा, गोलाकोट बुंदेलखंड येथील जैन मंदिराचं दर्शन घ्यायला जातो आपण. सुंदर परिसर आहे. त्यांनी बॅटरी ऑपरेटर गाडी केलेली आहे तिथं. मंदिरकडे जाऊ, चला दर्शन घेऊ. गोलाकोट जैन मंदिर चांगली सुविधा केली आहे. धर्मशाळा चांगली आहे. गाडीनं यायला लागतं. आदिनाथ भगवानांची सुंदर मूर्ती, खूपच सुंदर मूर्ती आहे. पार्श्वनाथ भगवान दोन्ही बाजूला. या इथे आपण कमान बघू शकतो. चंद्रप्रभू स्वामी. या बाजूला खंडित मूर्ती आहे. पार्श्वनाथ स्वामी शेजारी. शांतीनाथ स्वामी. खूप सुंदर मूर्ती आहेत. आदिनाथ भगवान. असं हे सुंदर जुनं मंदिर. इथे सुंदर मूर्ती आहेत पार्श्वनाथांच्या. मुनीश्वर आणि पार्श्वनाथ. 6 पार्श्वनाथ मूर्ती आणि मुनीश्वरनाथ. सुंदर. नेमिनाथ स्वामी. सुंदर मूर्ती आहे. असं हे गोलाकोटचं सुंदर जिनालय, भव्य जिनालय मागं बनत आहे. आणि त्या तिथं मागे इथं हेलिपॅडपासून सर्व सोय केलेली आहेत. नेमिनाथ भगवान की जय. जय जिनेंद्र. गोलाकोट पहाडावर हे प्रचंड जिनालय साकारत आहे. खूप सुंदर जिनालय आहे. गुलाबी दगडात बनवलेलं कोरीव काम बघण्यासारखं आहे. समोरच हेलिपॅडसुद्धा बनवलेलं आहे. आणि आपण या मंदिरात अजून प्रतिष्ठा नाही झाली, पण एक मोठी मूर्ती विराजित आहे आदिनाथ भगवानांची. ती आपण पाहूया. आपण त्या बाजूला आपण हेलिपॅड बघू शकता. आणि आपण आता मंदिरात प्रवेश करू. सुंदर केलेली आहे. आणि हे मंदिर सुंदर फरशी, कलात्मक, खूप पिलर्स, सुंदर कमानी, छत आणि आदिनाथ भगवान. खूपच सुंदर. आदिनाथ भगवान की जय. वर हा 2 नंबरचा सभा मंडप, अंतराळ आणि सुंदर गोल्डन कलर दिलेलं आदिनाथ भगवान. सुंदर तलाव केलेला आहे. बोटिंग पण आहे. आणि कडेला जे दिसतात या सर्व कुटी महाराजांसाठी कुटी केलेल्या आहेत. सुंदर सुंदर कुटीर आपण बघू शकू. सुंदर.